बदलणं, तो जो उद्योग करतो त्या उद्योगाबद्दलची त्याला माहिती देणं, त्याबद्दलचं जे काही टेक्निकल सपोर्ट आहे तो टेक्निकल सपोर्ट त्याला देणं, त्या उद्योगासाठी भविष्यामध्ये किती संधी आहे याबद्दलची माहिती देणं आणि मग त्याला तो व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून तो व्यवसाय त्याला त्यासाठी किती फिजिबल आहे हे त्याला समजावून सांगून मग त्याला करणं. आज कसं आहे की कुणीतरी कर्ज देत आहे. आता मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी नाशिक सारख्या भागामध्ये भारतातला सगळ्यात मोठा गोट फार्म मी सुरू केला होता 1000 बकऱ्यांचा. मी जेव्हा मला सबसिडी मिळते म्हणून मी प्रोजेक्ट करायचा विचार केला, त्यावरती मी काम करायला सुरुवात केली. पण तेव्हा प्रॅक्टिकली जेव्हा माझ्या लक्षात आलं यामध्ये अडचणी काय आहेत, आज ठीक आहे माझी जमीन आहे, मी तारण देतो, जमिनीवरती बोजा चढवतो, कर्ज घेतो, पण प्रॅक्टिकली त्या कर्जामध्ये माझा प्रोजेक्ट होणार आहे का, त्यामध्ये सक्सेस होण्यासाठी मला काय स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजे, किती वेळ त्या प्रोजेक्टवर दिला पाहिजे, त्या प्रोजेक्टमध्ये संधी काय काय आहे, त्याच्यामध्ये धोके काय काय आहे, जोपर्यंत मला कळाले नाही तोपर्यंत मी त्या प्रोजेक्टमध्ये सक्सेस होऊ शकतो. मी जेव्हा सक्सेस झालो, शूटिंगला आलं, मध्ये करोना आला, त्यामध्ये मी बरबाद झालो. मी जमीन विकून कर्ज भरलं, हे वास्तव आहे. आता हे सगळ्या शेतकऱ्यांना नाही शक्य होणार आहे. त्यामुळे व्यवसाय करताना सुद्धा त्या व्यवसायातले धोके, अडी अडचणी याचा देखील अभ्यास करायला लागणार आहे. शासनाने उद्योगाला प्रोत्साहन मिळावं, नव उद्योगाला मिळावं, महिलांनी उद्योग करावं म्हणून वेगवेगळे महामंडळ स्थापन आणि त्याच्या संतांच्या नावाने महामंडळ करायचं काम चालूच आहे. पण जाऊन बघितलं प्रत्येक काहीही नाही, स्टाफ नाही, कर्जाच्या अटी जाचक आहे. 1 लाखाचं कर्ज घ्यायचं ओबीसी असतो महामंडळ प्रदान करून द्यावं 1 लाख 3 व्याधी कर या योजनाही सक्सेस नाही. सक्सेस म्हणजे अडचण आहे. तुमची काय अपेक्षा आहे की कुठल्याही प्रकारचे कागदपत्र न करता कर्ज द्यावं, मिळाला पाहिजे. आज तुम्ही जे म्हणता, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या 3 लाख महिला बचत गटांना गाव पातळीवरती शालेय मुलांचं गणवेश शिवण्याचं काम मिळालं. पूर्वी जे कुठला तरी एखादा ठेकेदार राज्यभराचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि तो कुठेतरी कपडे शिवून आणायचा आणि तो बंडल बांधून त्या त्या जिल्ह्याला, त्या त्या तालुक्याला त्या पाठवायचा आणि मग त्या गावामध्ये ते कपडे पोहोचायचे. आज शासनाने निर्णय घेतला की ज्या गावात शाळा आहे त्याच गावातल्या महिला बचत गटाला त्या ठिकाणी ते कपडे शिवायचं काम मिळतंय. 10-15 महिलांना तिथे रोजगार मिळाला. त्याचबरोबर त्या गावातला अंगणवाडी मध्ये जे काही आपण अन्न देतो आहे, त्यांना खिचडी वगैरे देतोय, ते शिजवण्याचं काम त्या गावातल्या महिलांना मिळालंय. त्या 15-20 महिलांना प्रत्येक गावामध्ये आज रोजगार ह्या माध्यमातून मिळालाय. ही सुरुवात आहे. 100% प्रत्येक महामंडळाच्या कामकाजामध्ये किंवा कुठल्या तरी योजनेमध्ये अडचणी येणार आहे, त्रुटी येणार आहे.